मित्रांनो, कशा आहात? मजेत आहे ना? आम्ही बी हाव बापा, थोडं मजेत नाही हां. पण मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा बरं. जेही नवीन लोकांकडे व्हिडिओ आला असेल, आज आला असेल, प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुमच्या एका सबस्क्रायबरनी आमचं खूप मोठं मोटिवेशन वाढते. आता बघा, आपल्याला 1K सबस्क्रायबरचे आपण जवळजवळ पोचणारच आहोत. तर प्लीज मित्रांनो, तुमच्याकडून जेवढं होत असेल तेवढं आम्हाला सपोर्ट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हां, मला माझं चॅनल मॉनिटाईज हे लवकरात लवकर करण्याचं आहे. मला खूप आवश्यकता आहे. प्लीज कोणासाठी कोणी मदत करू शकत नाही, तर प्लीज तुम्ही एवढी तर मदत करू शकता ना, की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की बघा, आपल्या चॅनलला कमीत कमी 3-4K व्ह्यू येत आहेत हां. आणि आपले सबस्क्रायबर किती आहेत पाहिलं असेल तुम्ही, पाहू शकता जाऊन. आता एवढे युनिक लोकांकडे आपला व्हिडिओ चाललेला आहे, पण लोकांना एवढी रिक्वेस्ट करून प्लीज सबस्क्राईब करून घ्या ना. काही जात नाही हो, फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं. तर प्लीज या आजीला मदत करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असे तुमच्यासाठी आम्ही नवनवीन व्हिडिओ आणि छान छान व्हिडिओ आम्ही बनत राहू. पाहत राहा मग पूर्ण व्हिडिओ. पण प्लीज हात जोडून विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब कर जा. जेही नवीन लोक आले असतील, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ऑलरेडी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पण खूप खूप धन्यवाद करते की त्यांनी आमचं चॅनल हे सबस्क्राईब केलेलं आहे. तर प्लीज आज ज्यांच्याकडे पण हा व्हिडिओ आला असेल ना, प्लीज बिना सबस्क्राईबरचं जाऊ नका प्लीज. अरे आजी, टेन्शन नको घेऊ, व्यवस्थित लोक करतील सबस्क्राईब, तू एवढं लोड नको घेऊ. मला पूर्ण यकीन आहे. आज बघा आपले सबस्क्राईबर किती वाढतील हां. लगेच आज व्हिडिओ लोकांकडे गेला ना, नक्की. आजीला कोण प्रेम करत नाही? आपल्या आजीला सर्व प्रेम करतात. आणि तू एवढी चांगली आहेस ना आजी, रत्ना आजी, तुला लोक 101% सपोर्ट करतील. मला माहिती आहे. बघ तू आता उद्या किती खुश होऊन जाशील हां. उद्या पाशील ना सबस्क्राईब किती वाढून जातील. मला पूर्ण गॅरंटी आहे की आपल्याला नक्की लोक सबस्क्राईब करतील. हो बा, दिवस लोक प्लीज या आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो बापा, ते तर आहेच म्हटलं. आता बाई आता बाई, आता बापा काय झालं वा? काऊन चिल्लावर राहिली अशी? काय झालं म्हणतो कला? तुमच्या लाडक्या असून आहे, अधिक महिन्याला गेला अजून पता नाही आहे. आणि ते म्हणे वनिता मी जातो म्हणे. आता बाई दुसऱ्या दिवशीच येतो म्हणे. हाय का दुसरा दिवस? हाय का दुसरा दिवस? चौथा दिवस निवडायला अजून पता नाही आहे तिचा. घुमट जाते. आणि ते कोयल महाराणी 5 दिवसापासून गेलेली आहे. तिचंही काही खबर नाही आहे. हे पट्टही गेलं मागं बायकोचा दिवाना तोही गेला, त्याचाही पता नाही आहे. ऑफिसला सुट्ट्या मारून मस्त बायकोच्या घरी सासरवाडी राहू राहिला, तिकडं मजा करेल ना. इकडं आमचं स्वयंपाकाचे वांदे सगळे वांदे. त्या जुहीले स्वयंपाक शिकवल्यापेक्षा मला संन्यास घेऊन घ्यायला पुरते मला वाटते. पण तिला स्वयंपाक शिकवते त्या जुहीले मी. काय करते, लंब्या चंब्या पोया करून ठेवते, तिला चांबट पोया हां. वळल्या जात नाही त्या पोया, अशा त्या पोया ढरसल्या करून ठेवते. या अजून स्वयंपाक नाही शिकली आहे जुही. शांत राय अंतकला. येतील माय, आता माहेरी गेलं बाई. आग्रह कोणीही करते 2 दिवसाचा. हो अंतकला, आता आपण जात जाऊ. जेव्हा तू जेवण होती ते जात जाऊ आपण. आपल्याला थांबत नव्हते काय? थोडं समजून घ्यायला पाहिजे अंतकला. त्या बाई राहू द्या म्हटलं तुम्ही, राहू द्या म्हटलं. अरे बापा, चांगलं जेवण तर पाहिजे की नाही? ढळकलं मी करू कावली म्हटलं. जिंदगीभर लेखायला पोसत राहिली मी. लग्न व्हायला लहानचे मोठे झाले, त्यांचा केलं किती आरागरा केला मी. तुम्हाला माहीत आहे ना, त्या स्वयंपाक खोलीत जायचं म्हटलं ना तर माय पाय ओढत नाहीत म्हटलं. आता काही होत नाही मायकून करणं. आणि त्या घोबळा दोघे जाऊन बसल्या. ह्या महाराणीला काहीच येत नाही करता, काहीच करत नाही. करण्याचा प्रयत्न करू राहिली पण काही जमत नाही दिले. तिच्या हातचं खाल्ल्यापेक्षा बापा उपाशी राहायला पडते. तुम्ही सांगा सटकन. त्यांना फोन लावून बोलावता दोघींले, त्या कोयले त्या आईंताले. आणि तोय बी बायकोचा दिवाना ठाकू गेला सासरवाडीला जवाई, लाडाचा जवाई. तो त्याचाही पता नाही आहे अजून. पोराचा माया काय बायकोतात काय तिकडं. तुम्ही यांना फोन लावून बोलावताय का मी जाऊ तिथं? अशी पात्रभुजा काढीन ना त्याच्या सासू सासऱ्याची बी, त्या शांताबाईची बी, त्या कोयलच्या मायबापाची बी, की आठवण ठेवते नाही. काय आली ती बाई धुल्ला वाजवायले. मला टाईम लागत ते धुल्ला वाजवायले. तुम्ही सरक्यान त्यांना फोन लावा. आता मी फोन करीन ना तसा तमाशा करेन. अरे कशी आहे हो तू? शांत राह ना. आता आपण नव्हतो जात काय? किंवा माहेरी जात जाऊ आपण, तर आपल्याला नव्हते थांबत का लोक? अरे बापा, तो जमाना आला का? अलग जमाना होता तो. ताई म्हटलं का कामं धंदे ना तर आहे. तर ऑफिस पडू राहिलं, इथं खायचे वांदे पडू राहिले. ते मोठी गेली, लाईनी इसून गेली. मंदी आहे ते काही कामाची नाही आहे बापा. झाडू पोचा हे ते करते ते पट्टी. ते स्वयंपाक नावाले जमत नाही. काय करू राहिले काय माहीत. आता नाही म्हणता 2 वर्ष व्हायला लागणारे. अजून तिला पोळी लागता येत बरोबर. कशी चकड मकड करून ठेवते. बरं मी फोन लावते, तू शांतता ठेव. मी फोन करतो कोयलने, बोलावून घेतो. अनिताले फोन करतो, बोलावून घेतो. तू काळजी नको करू. मग नाही, आत्ता लावा फोन. आत्ता सध्या लावा. नाही तर मी जाईन डायरेक्ट घरी. त्यांच्या सगळ्यांची बँड वाजून टाकीन मी. तिथे गेली तर आजी फोन लावा तू. आई तिथे गेली ना तर पुरी बँड वाजली सगळ्यांची. बरं लावतो थांब. अंतकला शांत राह, थांब. सासूचं तोंड चुपसलं की माझून जात असू नाही. काय वाटते काही नाही त्यांना घोड्यांले द्या. बापरे, किती सारे कामं पडले जुही. आता भाजी बनवली बाई, कुकरी लावायचं आहे. आपण तर कणिक मळून ठेवली. भांडे पण पडलेले आहेत माय.
सांग बाई, माझी देराणी जेठाणी होती तर मला काही भारी जात नव्हते कामं. आता खूप अंगावर पडले बाई ना कामं. आता कधी येतात काय माहिती ह्या दोघी. ह्या त्या बाई एक तर मागच लागू राहील निरा. असा स्वयंपाक केला, तसा स्वयंपाक केला, आता जसा येते माहीत तसा केला. ह्या किचनमध्ये गरमी किती होते बाई ना. सांग, एक्झॉस्ट फॅन आहे, सर्व आहे, तरीसुद्धा एवढी गरमी. सांग आता काय करू. खायला तर बस बाबा, घरात इतके लोक पाहता खातात निरा माय की कटाळा येते. पोया पोया करू 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 बाईलेच माहीत असते पोया करताना किती गरमी होते. तर असं वाटते काय करावं काही नाही, असं वाटते मस्त रेडीमेड जेवण आणा खा. चल बापा, आता काय बोलून मी काय मतलब नाही आहे. एवढे भांडे घासून देतो पहिले. कणिक तर जगून ठेवली, कुकर लावून देतो. कुकर लागलेला असला टेन्शन राहत नाही, तोपर्यंत भांडे घासून घेतो. मग पाहिन बाई पोळ्याचं. सासूबाई ते काय कामाला हात लावतील नाही, पहिलेच बोलतात मला किती. आता पोळ्या व्यवस्थित करतो माय. फक्त भाजीचं कुकर लावून दिला, एक बार टेन्शन हटलं. नाही बाई, भांडे नाही घासत. भांडे नंतर पडतील डबल. कुकर पडन, खायचे भांडे पडन, किती खेप घासून मी भांडे. पहिले काढते, कुकर लावून देते आणि आता भाजीचं अलग काढून ठेवून देते. पोळ्या टाकते, मग पोळ्या ठेवून देते, मग नंतर भांडे घासून घेते. असं करते. चल बाई जुही, कामं पाहिजे तुले, तू पाहिजे कामाले. काही जमणार नाही आहे, ते कोणी काही मदत करणार नाही आहे. मलाच करणार आहे बाई सगळ्यांचं. आता देराने जेठाने गेलं की भल्ले कामं अंगावर पडतात माय. कधी येते काय माहीत कोयल, आणि अनिताताई कधी येते काय माहीत बाई. ताई, तुम्हाला तर अधिक महिन्याला खूपच सुंदर साडी घेतली तुमच्या आईने. खूप सुंदर वाटत आहे. तुमच्या आईबापांनी खूप सुंदर साडी घेतली ताई, तुम्हाला खूप सुंदर वाटत आहे. हो हो तनू, मला किती म्हटलं साडी एकदम घ्यायची होती हीच साडी. म्हटलं मी एवढी महाग साडी कधीच नाही घेतली बरं, कधीच नाही घेतली. परंतु आई आवडेच आहे ना बाबा, आणि आई म्हणे तुले काजल ज्या मनात आहे ते साडी घे. मी पाहिली होती बाई ना अशी हलकी मलकी साडी, पण माझ्या बाबाला बरोबर समजलं की पट्टी नाही घेऊ राहिली जाणून बजून. तर बाबा ना डायरेक्ट माझ्या पसंत बाबाला माहीत आहे कशी पसंत आहे. तर माझ्या बाबानं लय मनानं बाई, लय मनानं मेहनत करून पैसे जमा केले. माझ्या लेकीले म्हणे आली साडी 2000चीच घेईन म्हणे. आता काही माझी लेक म्हणते 400ची 500ची 400ची 500ची साडी घेते. आता अधिक महिना 3 वर्षातून एकदा येते, तर लेकीचं आपली इच्छा पुऱ्या नाही करू शकत, तर काय म्हणे कामाची गोष्ट वाटते. म्हणून बाबानं बाई मी न म्हणता ते साडी काढा म्हणे. बाबाला कसं समजलं मला कळतच नाही की मला ते साडी पसंत आलेली आहे. मी खूप नाही म्हटलं ग तनू, खूप नाही म्हटलं, पण तरीसुद्धा बाबानं ऐकलं नाही. बाबा आईनी साडी घेतलीच मला. नाही नाही म्हणे पोरी, ते पसंत आहे म्हणे ते साडी. ती राऊंड राऊंड नजर त्याच साईडवर चालली, त्याच साईडवर चालली. बाबानं आईनं जबरदस्ती साडी घेतली मला. हे एवढी महाग साडी मी पहिल्यांदा घेतली 2000 रुपयाची. ताई खरंच म्हटलं खूप सुंदर वाटत आहे साडी. त्याच्यावरती गोल्डन काडी आहेत ना, ते साडीवरती एकदम शोभून दिसत आहेत. इतके की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता तुम्हाला काय वाटतं, मला एक दिवस घालायला दिसेल नक्की साडी. मला खूप आवडली. ही घेतली माझ्या आईने साडी मला. हां, सिम्पलमध्येच घेतली मी. मला काही घ्यायची नव्हती जास्त. आता लग्नामध्ये बघा ना किती साड्या आल्या मला महाग महाग. हां, म्हणून मग आता म्हटलं आईच थोडी मिडियमच घे साडी. म्हटलं मी जाणून बसून थोडी हलकी हलकी घेतली साडी. अरे पोरींना आल्या वाटते अधिक महिना करून पोरी. हो हो बाबा, आलो ना आम्ही अधिक महिना करून. तुमच्या पोराले कपडे घेतले, लेकरले कपडे घेतले, आणि हे माझ्या बाबानं माझ्या मम्मीनी साडी घेतली मला. बघा बाबा, छान आहे ना. हो हो बाई, छान आहे साडी, मस्त वाटत आहे, खूप सुंदर बेटा. बाबा माझी चांगली नाही आहे का? मोठ्या ताईची चांगली साडी आहे का? नाही नाही पोरी हो, दोन्ही सुनांची माया साड्या खूप मस्त आणल्या बेटा. कशा आहे, आई बाबा चांगले आहेत? हो हो बाबा, आई चांगली आहे. बाबाही चांगले आहेत. सर्व चांगले आहेत माझ्या घरी. हो हो बाबा, आजी, माझे बाबा, माझे भाऊ वगैरे सर्व चांगले आहेत. राहू दे बा, असंच राहो, सगळे सुखी राहो, सगळे चांगले राहो. आई माय, काय झालं हे पप्पा? काय बोलले माझ्या भाऊचे? काय आहे सकाळी सकाळी यांचं चालू? हो, यावेळेस कसं माझ्या मनला एक साडी भेटली मला. माझ्या बाबांनीच घेऊन दिली. खरंच ताई, खूप सुंदर साडी आहे तुमची. रंग खूप आवडला मला, सुद्धा आवडला रंग तुमचा. बघा माझी साडी तुमच्यापेक्षा महाग आहे, बट एवढी काही अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे. तुमची साडी खूप सुंदर वाटत आहे ताई, खरंच. साड्या पावरायला वाटते एकीमेकीच्या. अधिक महिन्याला दिल्या वाटते माझ्या बापांना. हिची मस्त वाटली बाई. मोठ्या भाऊची साडी माई खरंच मस्त वाटली. रंग किती सुंदर आहे व माय, किती सुंदर रंग आहे. मी पाहिली तर मला मार्केटमध्ये भेटली नाही बाई अशी साडी. मस्त घेतली बाई हिच्या मायबापान साडी. तर तनुची काही एवढी खास नाही आहे, पण हिची लई मस्त वाटली बाई ना. कथिया कथिया कलर, त्याच्यावर मस्त गोल्डन काट. वा, किती बढिया साडी आहे. माहिती नजरच नाही हटू राहिली या साडीवरती. ताई मला नक्की द्यायचा बरं खायला एक दिवस. नक्की खाईल तुमची साडी मी. हो माहीत आहे ना, आपल्याला काय तुझी माय आहे का? आपण देराना जेठाने भलेही नात्यानं आहो, पण बहिणीसारख्याच आहो ना. हो बाई, ते तर आहे ताई. खरंच म्हटलं तुम्ही खूप चांगले आहात.
सांगा. असंच म्हटलं, मिळून जुळून प्रेम राहिले पाहिजे देराण्या जेठाण्यामध्ये, म्हणजे घरात प्रसन्न वातावरण राहते. काही म्हणा बुवा, सुना लय चांगल्या भेटल्या आम्हाला, घेऊन चालणाऱ्या आणि एकदम माणुसकी बात सुना भेटल्या. प्रत्येक घरात अशा सुना असो बापा. पहा ना बापाले किती कौतुक करते. पोरीचं कौतुक नाही काही करता. हे बापा असेच असतात म्हटलं. लग्नाच्या पहिले भले लाड करतात पोरीचा. लग्न झालं एक बार की त्यांना वाटते पोरगी बोजेच आहे, घरी येऊच नाही. ह्या पाण्याच्या टमाटम गोष्टी करू राहिल्या दोघीजणी. पण साडी बढिया आहे. पण हे साडी मी हडपून घेऊ काय? हडपून घेऊ काय साडी मी? माझी साडी मला आवडली नाही. माझ्या भाऊची साडी मस्त आहे. मला लय आवडली साडी. ननदचा अधिकार असते प्रत्येक गोष्टीवर माहेरच्या. मला वाटते माझ्या भाऊची साडी घेऊन घ्यावं मी. काही ना काही चक्कर चालवतो मी आता. काय हो माय मदत उभी आहे. सकाळ होय ना बाली. मी काय म्हणून काय सुमित्रे कुकडे आहे ध्यान तुया हटून राहिली बाई ना मधातून. मी येऊन राहिली तर खाली बळ झालं मी पडली नाही. मॅट मा काय बडबड करली सकाळी. पाहिजे का किती मेलो ड्रामा चालू आहे त्या सुनांचा. मस्त साड्या घेतल्या बाई ना. पाहिजे त्या मोठ्या सुनीनं काजल वहिनीनं साडी पाय किती बढिया आणली माझ्या घरून. आणि त्या घेतली मला पचकली. मला बिलकुल नाही आवडली बाई. गावाच्या कोटला तिथून गेली साडी घेऊन. तिच्या मायबापान पाय 2000 रुपये साडी घेतली म्हणते. पाहिजे किती बढिया साडी आहे. त्या घेतली पाहिजे मला 700 रुपयाची. तिची पाय किती बढिया साडी आहे. हट बापा मला तिला साडी आवडली हो वहिनीची. आई माय या भिकाऱ्यांना काय 2000 साडी घेतली. कोण आणले बापा पैसेच्या मायबापानं. खायची सोय नाही लागत लागे जे आणलं होतं करून. आता माझ्या 2-2 हजार साड्या घरले बोलले. साडी आहे का ती कधी या कलरची मस्त आहे साडी ते. पण माय भिकारी आहेत पण घेतलीच ना साडी मस्त. आणि त्या पाय मला 700 रुपयाची घेतली फक्त साडी. माय आता 700 साडी घेतली तुला मी. सोनं नाही दिलं का 2 ग्राम करून ते नाही वाटत तुला काही. हो माय सोनं तर केलं तर 2 ग्राम मनी दिले मला करून. पण बाई ते साडीला आवडली मामाले. हे साडीमध्ये दे ना माय बहिणी जोडून घेऊन. मला आवडली माय. पण नाही हो माय देणार का साडी ते काय देणार बाई. तिच्या मायबापाने घेतली आणि देणार कायले मला साडी. मी ननदा विसरू नको तू ही गोष्ट. मला जे आवडलं ते देणं या घराचं काम आहे. बाई तू आताच एवढी भेट त्या सुनीले नंतर काय हलवती ना तू माझ्या घरातनी. माई सासू म्हटलं बाई ना माई ननचं लग्न झालं नाही अजून. लिपस्टिक आवडो काही आवडो खटकन द्यायला लागते आम्हाला. आणि तू म्हणली घराने लावू राहिली काय म्हणून सुनबाई काय म्हणून ती सून. पण माहिती तिच्या मायबापाने घेतली ना. तिच्या मायबापाने घेतली. कोणी घेऊ इथं आली तर आपली झाली ना ते साडी. तिच्या मायबापाने भली घेतली असेल. पण आता ते सासरले आली ना ते. सासरच्या प्रत्येक गोष्टीवर लेखबायचा अधिकार असते. मी लेखबाय हाव की नाही घरची सांग तू मला पहिले. हो माय लेखबाय तर आहेस तू या घरची. ते चालत नाही काय ते अधिकार नाही काय घरावर ते सांग मला पहिले. हो हाय अधिकार बी आहे मायावाला. मग म्हण ना मला आवडली. मी म्हणतो माय किती सुंदर साडी आहे वहिनी तुमची. मग तू म्हण मला अशी बाई तुला आवडली काय. घेऊन घे मग साडी. वहिनी देऊन देते साडी तुले असं म्हण. मी घेऊन घेतो पटकन मग. आणि चला जातो बाहेर की रूममध्ये. तू रडत बस का बमलत बस. असं करून चाल ना आपण बी. असं आहे का मग मस्त आहे. तशी मिले काळू माळू करू राहिले. तर तनूची साडी आवडली का तुले. तनूची आवडली का काहीची आवडली काजलची. तसं तर मला तनूची आवडली साडी आणि ह्या काजल वहिनीची आवडली. पण गोष्ट कशी आहे माहिती आहे का. ही तनू बोलली हंगामा करण. हिचे माय बापा अमीर थोडेसे ले हंगामा करण. वहिनी थोडी दबेला आहे मुरेला आहे. आता नवीन आहे तर तमाशा करण नाही. हेडगावेला नेले तिची मायले पाहिजे आहे. हिचं राहू दे. आणि ती साडी काही खास नाही आहे. आवडली असती की तिची घेतली असती मी भेली असती का तिला मी. पण जाऊ दे ते रंग पंगा नको घेऊ तनू संग. हे काजल वहिनीची साडी घे माय लय मस्त आहे. मला लयच आवडली. माझ्या अंगावर लय दंडणार. त्या वहिनीच्या अंगावर चांगलं नाही दिसन ते साडी. माझ्या अंगावर तेवढी बढिया दिसन. थांब मग चालवतो मी आता चक्कर. तो पाय कशी चक्कर चालवतो मी आता. जा ना चाय घी झाला ना पे ना का उभे हा इथं सरकावाली हा बाई इकडं. पाया पावरायले टोकर मुकर शाळेले सुनांच्या. आई माय साड्या आणल्या का दाखवले नाही सासूले. अरे नेहमी कारल्यासारखी कडू निंबासारखी कडू बोलणारी बाई आज एवढी गोळगोळ कशी हो राहिली. शिवाय कधी मला कलावती वरतं. हेडगाव नका पंचायत काय करू नका. ते पंचायत तुमची बाहेर आहे माणसांची. घरात पंचायती नका करत जाऊ. लवा इकडं. हो माहिती आहे बाई. हे दिली नाही साडी माझ्या आईनी बाबांनी. 2000ची घेतली साडी माझ्यासाठी. मला खूप आवडली होती. तर बाबाला समजलं मला कोणती साडी आवडली म्हणून मला ही दिली घेऊन. माय व किती साडी आहे व 2000ची घेतली. आता लागते वाटते त्या मायबापाची खायची सोय आहे ना. 2000 साडी घेतली म्हणजे चांगलाच माल आहे त्या मायबापाजवळ. नाही असं काही नाही आहे. आता हातमजुरी करतात माय. पण ते कसं लेकबाईच्या इच्छा पूर्ण करावं लागतात म्हणते. नेहमी मी सस्तीच घेते. त्यावेळेस महाग घेतली. मी त्याच साडीला पाहत होती. बाबांनी पाहिलं. बाबांना पहिले पैसे जमा करून ठेवले होते. नंतर मला साडी घेऊन दिली. पाय किती मस्त साडी. अशी भेटत नाही बाई ना आपल्या इकडं. आपण तर 5000ची घेतली तर. पण पाय हिच्या बापानं घेतली म्हणते 2000ची साडी घेतली सांग हिच्या बापानं. पाय 2000ची साडी मस्त भेटली. बाई माय पाहिली नाही मस्त साडी आहे वहिनी. बापरे भली शांती साडी आहे हो माय. सांगू बाई हा कलरच नाही माझ्याजवळ. मला लय आवडली बा साडी. एवढी आवडली ना मी सांगू नाही शकत की एवढी आवडली मला साडी. हे सांग मा किती दुकानं पाहिले आपण अशी साडी नाही भेटली बाई ना आपल्याला. किती सुंदर साडी आहे.
तुला एवढी आवडली का माय? मग त्याच्यात काय आहे? वहिनी साडी तर ती साडी, ती साडी ते वहिनीची नाही साडी. असं असते. वहिनीची आवडली काय? हो मा, ती आवडली. अशी भेटतच नाही बेना साडी. काय व काजल, मायले काली बेना अधिक महिना केला आहे आपण. पण साडी तिला तिची आवडलीच नाही माय. ती साडी भल्ली आवडली. सुनबाई एक काम कर ना, एवढी ननदले आवडली, साडी देऊन दे ना ननदले. नाही राहू दे बहिणा, आवडली तर सरी मले, पण बहिणी काय देईल मला साडी? आता माय काऊन नाही देणार? एकोणती एक लाडाची ननद आहे तू. दे बाई साडी देऊन दे. मी तुला दुसरी घेऊन देईन. माझ्याजवळ आलेल्याच साड्या दे साऱ्या. माझ्या भावानं मला माग घेतले होते लग्नातनी, त्यातली एखादी साडी देऊन देईन तुला मी. हे देऊन दे आता मा पोरीले. हा रंगले आवडा दिले. आता अशी रंगाची भेटन का माय? ही साडी वहिनी काय काही म्हणा माय. पण आता बाई ही साडी माझ्या आईबाबांनी घेतली होती खूप मनाने. आता बाई मनानं सगळंच घेत असतात, पण आता ननदले आवडे त्याचं काय म्हटलं? पाय रे बाबू, पाय तुझ्या बायकोचं तोंड किती उतरलं. उतर नका देऊन ननदले दिली साडी. किती पुण्याचं काम केलं तर काय माहिती आहे तुला? थँक्यू सो मच वहिनी. मी खूप खुश झाली साडी घेऊन. बापरे, मस्त घालते मी आता. किती सुंदर दिसन ना मी. अरे हे कसं आहे? ह्या घरात तर उलटीच गंगा वाहते म्हटलं बापा. आता ताईच्या आईबाबांनी ताईसाठी एवढी चांगली साडी घेतली, पहिल्यांदा एवढी महाग आणि मनाने साडी घेतली, आणि ननदबाईंनी आणि सासूबाईंनी साडी हिरवून घेतली. ते खूप चुकीचं आहे. बरोबर नाही केलं आहे त्या बहिणी हे. ननदबाईला पण लाज नाही आहे. साडी कशी घ्यावं कशी मागावं आपण तर. पाय रे बापा, त्या बायकोले पाय म्हटलं. बाबू आता त्या बहिणीला आवडली साडी, काय गलत केलं का मी? पण आता बाई माझं ऐकून तरी घ्या. बहिणी ऐकायला घर पुण्याचं काय माहिती, पुण्य केलं तर साडी ननदले आवडली. लय पुण्य झालं ती. अधिक महिन्यात ननदले खुश करून टाकलं. हे काय हे कलावती? तिच्या आईबाबांनी साडी घेतली तिच्यासाठी. ते आपल्या पोरीला आवडली. आपल्या पोरीला आपण घेऊन द्यायला पाहिजेत ना. तिच्या कपड्यावर साडीवर आपला अधिकार कशाला आहे? काय रे बाबा बाबू, आता बाप्पा काय म्हणून राहिला? काहून अधिकार नाही आहे? सुने नाही घरची. या घरात कोणतीही वस्तू येऊ त्याच्यावर आपला अधिकार आहे का नाही? आता अधिकार एवढाही नाही का माया की मी मा पोरीला काही देऊ शकू? हो हो आई, आवडली ना बाईले. ना आपण जे घेतली ती साडी तिला आवडली नाही. तिले काजलची साडी आवडली तर ठीक आहे ना. बरं आहे बरं आहे, देऊन देईन मग मी काजलला नवीन साडी घेऊन. काय घ्या लागते रे बाबा नवीन घेवीन? माझ्याकडे या कलरची साडी आहे ना. मला एवढं किती यायला आहेत, त्यातली घेऊन दे एखादी. ते तिला दाखवतो मी. 4-5 साड्या आहेत माझ्याजवळ. त्यातली बाई ढिंडून घे, घेऊन घेतो त्यातली एखादी साडी. माझी साडी काही म्हणून शिकून राहिली मी. चल मग यातलं ब्लाऊज पीस काढून घेऊ, पिको फॉलला टाकून देतो मी साडी. काही टेन्शन नको घेऊ. वहिनीचं काही म्हणणं नाही आहे. वहिनी खुशच आहे. ननदला दिली ना माझी साडी, अजून कोणाला दिली काय? थँक्यू सो मच वहिनी. चल मग साडी टाकून देतो म्हटलं मी. हे पिको फॉल करून टाकतो आणि मग झांपरी टाकून देतो शिवायले. हो चल. ताई ताईला खूप वाईट वाटलं. या घरामध्ये कोणी कोणाला काळजी नाही आहे. ननदबाई आणि सासूबाई निवड बदमाश आहेत किती. ताई तुम्हाला काय अकला इकला आहे का नाही? ते पोरगी पाय बरं कशी नाराजून चालली गेली. तिच्या माहेरातून साडी आली, त्याच्यावर आपला काही अधिकार नाही आहे. आई माय गेली का हे? आता म्या काय जबरदस्ती केली नाही बाई. एक बार म्हटलं तिने, काही म्हटलं नाही म्हणून म्या पोरीला घेऊन दिली. काय गलत केलं म्या? पण आई पाय रे बाबू, म्या काय जबरदस्ती नाही केली बाप्पा. त्या बायकोच्या हातातून घेतली, तिने काही म्हटलं नाही, देऊन दिली. दुसऱ्याला दिली काय? तिच्यात ननदला दिली ना. चलो बाई चल, आपण पिको फॉलला टाकून दे साडी.